थोडा रेंजचा प्रॉब्लेम. सेट बिल्डर मेथड बघत होतो आपण. सेट बिल्डर मध्ये रूल किंवा प्रॉपर्टी लिहिणार आहे, शॉर्ट मध्ये लिहितो. ओके, इन दिस केस वी राइट डाउन अ प्रॉपर्टी और रूल फॉर दिस व्हिच गिव्ह अस ऑल द एलिमेंट ऑफ द सेट. ओके, इथं आपण शॉर्ट मध्ये लिहू शकतो. ओके, we write down a property or rule. ओके, त्याच्यासाठी आपण काय लिहिणार आहे, प्रॉपर्टी किंवा रूल लिहिणार आहे. लक्षात येते का बघा. फॉर एक्झाम्पल एखादा सेट लिहून बघूया आपण. एक्झाम्पल म्हणून हॅलो a इज इक्वल टू असं सगळे मेंबर्स येतात सच दॅट x इज अ मेंबर ऑफ दॅट सेट a सच दॅट कंडिशन ऑन x वर काय कंडिशन आहे. ओके बघा, x बिलॉंग्स टू x बिलॉंग्स टू w. ओके, हे झालं. ओके, सेट झालं हे. ओके, ह्याच सेटला आपण पाहिजे असेल तर लिस्टिंग मेथड मध्ये लिहून बघू शकतो. ह्यालाच लिस्टिंग मेथड मध्ये आपण कसं लिहिणार सांगा. सगळे असे मेंबर्स जे डब्ल्यू मध्ये आहेत. डब्ल्यू म्हणजे काय घेतो आपण, होल नंबरचा सेट आहे. 0, 1, 2, डॉट डॉट डॉट. ओके, त्यालाच लिहायचंय रूल मेथड होतं. एक झालं. सेकंड, अजून एक बी इज इक्वल टू असे सगळे मेंबर्स घेऊया. एक्स सच दॅट एक्स बघा, एक्स बिलॉंग्स टू एन घेऊया. अँड म्हटलं की अजून एक कंडिशन आहे एक्स वर. काय कंडिशन आहे, एक्स इज इक्वल टू 2n फॉर एन बिलॉंग्स टू कॅपिटल एन. ओके, ह्याचं मिनिंग आणि ह्याचे मेंबर्स काय येतात सांगू शकता, विचार करून सांगा थोडं. काय मेंबर्स येऊ शकतात सच दॅट, सॉरी दॅट इज 2, 4. ओके बघा, काय पाहिजे, एक पहिलं कंडिशन आहे एक्स बिलॉंग्स टू एन पाहिजे, म्हणजे नॅचरल नंबर्स पाहिजेत. आणि इथं एन नॅचरल नंबर घेतलाय आणि एक्स इज मल्टिपल ऑफ 2 आहे. एक मिनिट बोलतोय मी. एक्स तुम्ही सांगितलेलं करेक्ट आहे, दोघांनी सांगितलंय. एक्स इज द मल्टिपल ऑफ 2. दोन कंडिशन आहेत, ते नॅचरल नंबर पण असलं पाहिजे आणि मल्टिपल ऑफ 2 पण असलं पाहिजे. म्हणजेच काय काय येतात, तुम्ही बोलल्यासारखं बोला परत एकदा. 2, 4, 6. 6. ओके इन्फानाइट. ओके, इन्फानाइट पर्यंत जाते. आता एक लास्ट अजून एक सेट लिहूया. सपोज मी सी घेतो, थर्ड वन, एक्स सच दॅट, असं पण सच दॅट घेऊ शकतो आपण. ओके, किंवा एक्स स्क्वेअर, थोडं चेंज करू, एक्स स्क्वेअर घेतो. एक्स बिलॉंग्स टू झेड. ओके, दॅट इज, प्लीज मेंबर सांगा याच्यामध्ये कोण कोण येतात. 1, 4, 0, 1, 4, 9, 16, 20. झिरो घेऊ शकतो इंटिजर मध्ये, झिरोचा स्क्वेअर 0. 1 घेऊ शकतो इंटिजर मधला, 1चा स्क्वेअर 1. आणि -1 घेतलं तरी त्याचा स्क्वेअर +1च होणार आहे. ओके, +2 -2चा या दोघांचं पण स्क्वेअर काय होतंय 4. +3 -3चा स्क्वेअर 9. डॉट डॉट डॉट. म्हणजे सगळे 4. स्क्वेअर, सगळे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स येतात. ओके, बरोबर आहे ना, परफेक्ट स्क्वेअर शब्द वापरतो आपण. ओके, माईक म्यूट करा. ओके, माईक म्यूट करा. सी देअर. नेक्स्ट टाइप्स ऑफ सेट्स बघूया आता. ठीक आहे, हे आपण काय शिकलंय, अजून एक वाटल्यास इथंच सांगून टाकतो. ते तुम्हाला वेन डायग्राम बद्दल काय माहित आहे. हॅलो, हो सर. हो सर. वेन डायग्राम शिकलाय ना तुम्ही, वेन डायग्राम्स. त्यालाच अजून एक नाव आहे खरं तर, वेन किंवा वेन युलर म्हणतात. काही बुक मध्ये त्यालाच वेन युलर्स डायग्राम म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, वेन किंवा वेन युलर्स डायग्राम. ओके, नाव ठीक आहे. वेन या सायंटिस्टने सुरुवात केलं होतं की ते रेक्टँगल्स आणि सर्कल्स, ट्रायंगल्स यांचा यूज करून सेट्सना रिप्रेझेंट करायचं. ओके, त्यासाठी ते वापरले. तिथं युनिव्हर्सल सेट म्हणजे शिकणार आहे आपण खरं तर. ओके, तिथं रेक्टँगल वापरतात, तेवढं सांगू इच्छितो मी. काही सेट्स ना अशा पद्धतीने इथं रिप्रेझेंट केलं जातंय. सपोज हे सेट ए घेते असं घेऊ शकतो आपण. ओके, सेट बी ला अशा पद्धतीने, आणि त्यांचे मेंबर्स ह्या फिगर मध्ये लिहायचे. ओके, सेट सी असं घेऊ शकतो मी. ओके, कळतंय का बघा. हे सगळे सेट्स आहेत ए बी सी. मग असे असतील तर त्यांचे मेंबर्स कुठे लिहायचं,
वेगवेगळ्या ठिकाणी कुठेही तुम्ही कुठलाही ऑर्डर किंवा सिक्वेन्स नाही तर कुठं पण त्यांना तुम्ही मेंबर्सना रिप्रेझेंट करू शकता ह्या फिगरच्या आतमध्ये. ओके, ते वेन डायग्रामचं पॅटर्न आहे. मग त्याला कसं वापरायचं एक एक टाईप शिकताना आपण त्याला डिटेलमध्ये स्टडी करूया. नेक्स्ट जे टाईप आहे टाइप्स ऑफ सेट्स मध्ये एक एक टाइप शिकताना त्याचा यूज होईल आपला. फर्स्ट वन, ओके, टाइप्स ऑफ सेट्स. फार टाइप्स आहेत, वेगवेगळ्या अँगलने विचार केला ते बघूया आपण. सगळ्यात आधी सगळ्यात सोपं सेट, ओके, नल सेट किंवा एम्प्टी सेट. फर्स्ट वन सांगा, नल सेट म्हणजे काय? एम्प्टी सेट. त्यात Okay. कोणताही इलेमेंट ओके, नल सेट म्हणजेच एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजेच अजून एक नाव आहे. अजून एखादं नवीन नाव माहित असेल तर सांगा. व्हेरी गुड, वाईड सेट. ओके, हे सगळे नल सेट, एम्प्टी सेट, वाईड सेटचे नाव आहेत. ओके, आपण पॉप्युलरली नल किंवा एम्प्टी वापरणार आहे. असं सेट की त्याच्यामध्ये एकही मेंबर नाही. ओके, अ सेट हॅव नो एलिमेंट, अ सेट हॅव नो एलिमेंट. एवढं बास आहे याच्यासाठी, नो एलिमेंट. असा सेट की त्याच्यामध्ये एकही एलिमेंट नाहीये. ओके, दॅट इज रिप्रेझेंट इज डिनोटेड बाय किंवा रिप्रेझेंटेड बाय, डिनोटेड बाय लिहूया, अँड इज डिनोटेड बाय. कशाने डिनोट करतो आपण? फाय फाय, आणि डिनोटेड बाय फाय, आणि त्याला लिहायचं असं. ओके, लक्षात येते? दोन कर्ली ब्रॅकेट करायचं आणि मध्ये काहीच लिहायचं नाही. हे झालं नल सेट किंवा वाईड सेट. ओके, फाय लिहितात किंवा असं लिहितात. ओके, डझंट मॅटर. त्याचं सुद्धा एक एक्झाम्पल घेऊ इच्छितो मी. एक असं सेट लिहितो की ते नल सेट आहे का नाही चेक करून मला सांगा. ओके, असा सेट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर घेतो, सच दॅट कंडिशन ऑन x 10 लेस दॅन x लेस दॅन 11. ओके, कोण कोण मेंबर येतात सांगा याच्यामध्ये? असे सगळे No नॅचरल element. नंबर जे 10 आणि 11 च्या मध्ये आहेत. कोण येते का? 10 आणि 11 च्या मध्ये कोण आहे का नाही. नॅचरल नंबर? नाही. नाहीये. मग त्यामुळे हे काय येणार आहे? फाय येणार आहे. ओके, समजतंय? हो सर. हो सर. ओके, मग कुठलंही ह्यालाच मी दुसऱ्या लँग्वेज मध्ये बोलू इच्छितो. तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे. ओके, सेट कन्सिस्टिंग ऍटलिस्ट वन एलिमेंट. एखादा सेट आहे त्याच्यामध्ये मिनिमम एक जरी एलिमेंट असेल तर त्याला नॉन एम्प्टी सेट किंवा नॉन वाईड सेट किंवा नॉन नल सेट म्हणायचं. ओके, मिनिमम एक जरी एलिमेंट असला तरी. ओके, नल सेट मध्ये एकही एलिमेंट नसतो, हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट डेफिनेशन बघूया आपण सिंगलटन सेटचं, जे तुम्हाला माहित आहे. बोला, सिंगलटन सेट म्हणजे काय? Containing only one element. having only one element. Okay, in that set consisting only one element. Okay, a set consisting okay of a single element. Okay, एकच एलिमेंट पाहिजे. तुम्ही सांगितलेलं करेक्ट आहे. ओके, त्याला एखादं एक्झाम्पल आपण द्यायचं झालं तर मी एक्झाम्पल लिहितोय, करेक्ट आहे का सांगा. ओके, हे घेऊ शकतो. सिंगलटन आहे काय? हो सर. हो सर. हो सर. हे आहे का? हो सर. हो हो सर. सर. यस, हो सर. इथं सुद्धा 0 हा एलिमेंट आहे या सेटचा, लक्षात ठेवाय. ओके, नाव त्यानंतर फायनाईट सेट कडे जाऊया. फायनाईट सेट म्हणजे फायनाईट शब्दाचाच वापर फक्त सेट मध्ये करायला लागलाय. शॉर्ट मध्येच जातो हे सुद्धा. फायनाईट सेट म्हणजे काय? बोला कोणीतरी, बाकीच्यांनी पण बोला. Containing finite number of elements. ओके, फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर त्याला काय म्हणणार? फायनाईट सेट. ओके, हॅज only finite number of sets, has only finite number of set, finite number of elements म्हणून ना. ओके, सॉरी, फायनाईट नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर त्याला फायनाईट सेट म्हणतो आपण. एखादं एक्झाम्पल लिहून दाखवतो. एक्झाम्पल हे लिहिलेलं करेक्ट आहे का सांगा. ओके, फायनाईट सेट आहे काय? हो हो सर. सर. हो सर. सर. ओके, इथे एक अजून नवीन कन्सेप्ट येते. मग फायनाईट सेट आलं तर ओके, नंबर ऑफ एलिमेंट्स कन्सेप्ट बोललो तर त्याच्या रिलेटेड एक कन्सेप्ट बोलू इच्छितोय तुम्ही. ओके,
cardinality of set. Okay, cardinality of set. Cardinality of set म्हणजे काय? किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट, त्यालाच आपण काय म्हणतो, नंबर ऑफ एलिमेंट्स. आता कळालं आहे की नाही, एलिमेंट्स ऑफ सेट. आता समजते ना, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेटलाच कार्डिनॅलिटी ऑफ सेट म्हणतात. ओके, त्याला रिप्रेझेंटेड कसं करतात ते सुद्धा बोलूया. वरच्याच सेट साठी लिहायचं झालं तर एन ऑफ ए. ओके, इथं एन स्मॉल एन घ्यायचं, एन ऑफ ए असं रीड करायचं, एन सिंपल ब्रॅकेट ए. मग याच्यामध्ये किती मेंबर आहे तिथं पुढे लिहायचं. एन ऑफ ए म्हणजे किती आहे तिथं वरच्या ए मध्ये बोला 4. ओके, लक्षात येत आहे? याचा आन्सर किती येणार बोला? एन ऑफ 5 0. 0. व्हेरी गुड. एन ऑफ सेट ऑफ नॅचरल नंबर्स, एन ऑफ एन किती येतात? Infinity. Infinity. ओके, इनफायनाईट नंबर्स येतात. ओके, गोष्ट लक्षात ठेवा. आता जे फायनाईट नंबर्स, ओके, फायनाईट मेंबर्स असतात त्यांच्यामध्ये, त्यांना आपण फायनाईट सेट म्हणतो. जसं की इथं लास्ट एक्झाम्पल इनफायनाईट नंबर्स आले, त्याच्यामध्ये मेंबर्स येतात, त्यांना तुम्ही काय म्हणणार? इनफायनाईट सेट म्हणणार. ही गोष्ट लक्षात राहील तुमच्या. ओके, माझ्या मते इनफायनाईट सेटचं डेफिनेशन लिहायची गरज नाही. ओके, फायनाईट लिहिलंय तर इनफायनाईट कळालं असेल तुम्हाला. ओके, मी पुढे जातो, इक्वल सेटचं लिहितो. इक्वल ह्यालाच एन ऑफ ए जे नंबर ऑफ एलिमेंट्सला दुसरा शब्द आहे कार्डिनॅलिटी ऑफ सेट. ओके, किंवा असं सुद्धा म्हणतात, हा तुम्हाला हे पण माहित असायला पाहिजे ना, कार्डिनल नंबर ऑफ दी सेट. ओके, कार्डिनल नंबर ऑफ दी सेट म्हणजेच कार्डिनॅलिटी ऑफ सेट म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट. ओके, हे जस्ट मॅटर ऑफ लँग्वेज. नाव नेक्स्ट डेफिनेशनला जाऊया. इक्वल सेट. इक्वल सेट म्हणजे काय सांगा? Number of elements and same elements. Same element. सेम एलिमेंट्स पाहिजे दोघांमध्ये कंपल्सरी. ओके, असं लिहू शकतो का बघा, मी डेफिनेशन लिहिण्याचा प्रयत्न करतो. टू सेट्स, सिंपल डेफिनेशन लिहा. टू सेट्स ए अँड बी आर सेट टू बी इक्वल, सेट टू बी इक्वल इफ. कधी म्हणू शकतो तर त्याच्यावर कंडिशन आहे, बोथ सेट्स हॅव अ सेम मेंबर्स, किंवा एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज अ मेंबर ऑफ बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ बी इज अ मेंबर ऑफ ए. ओके, असं सुद्धा लिहू शकताय. किंवा मी सिंपल अजून सोपं करूया, इच एलिमेंट ऑफ ए अँड बी आर सेम. बरोबर आहे ना? करेक्ट आहे का बघा? इच एलिमेंट हो sir. ऑफ Oh, sir. सेट्स हो सर. A and B are must be same. दोघांचे एव्हरी एलिमेंट म्हणजे इच एलिमेंट सेम पाहिजे तर त्या दोघांना आपण इक्वल सेट म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, त्याचं एक एक्झाम्पल लिहायचं झालं तर A इज इक्वल टू 1, 5, 7, 10 अँड B इज इक्वल टू 7, 5, 1, 10. दोन्ही इक्वल आहेत का नाही सांगा? हो sir. यस, sir. दोघांच्या मध्ये सेम एलिमेंट्स आहेत, त्यामुळं ए इज इक्वल टू बी लिहू शकतो. इक्वल सेट्स ना कसं लिहायचं असतं? इक्वल ए इज इक्वल टू बी. ओके, इक्वल साइन वापरायचं जस्ट. ओके, ते इक्वल सेट झालं. नेक्स्ट इक्विव्हॅलंट सेट शिकायचं आपल्याला. इक्विव्हॅलंट सेट म्हणजे काय सांगा? इक्विव्हॅलंट सेट. इक्विव्हॅलंट सेट. अर्जुन माहित असेल तर सांगा. अर्जुन, यशराज, ओके, सार्थक. इक्विव्हॅलंट सेट कोणाला माहित आहे का सांगा प्लीज. ओके, आय विल टेल यू. टू फायनाइट सेट. सपोज नाव घेऊया आपण. टू फायनाइट सेट सेट्स ए अँड बी. दोन फायनाइट सेट्स घेतलो आपण ए अँड बी. ओके, अँड इफ देअर, किंवा त्याला असं म्हणतो, टू फायनाइट सेट्स ए अँड बी आर इक्विव्हॅलंट. ओके, ह्याना इक्विव्हॅलंट घेऊनच आपण काय करूया, एक मिनिट.
इथं काही स्पेलिंग चुकलंय. ओके, एक इक्विव्हॅलंट. ओके, करेक्ट आहे. यू आय येते. ओके, इक्विव्हॅलंट. ओके, टू फायनाइट सेट्स ए अँड बी आर इक्विव्हॅलंट म्हणायचं असेल तर त्याच्यावर कंडिशन आहे इफ देअर okay, number of elements are same. If their number of elements are same. Number of elements are same. म्हणजे याचा अर्थ काय, दोन्ही सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स काय पाहिजेत, सेम पाहिजेत. ओके, लक्षात येत आहे. ओके, व्हेरी गुड. आन्सर सांगितलंय बऱ्याच जणांनी. दोन्ही सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स सेम पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल येतो. ए इज इक्वल टू काय घेऊया एक्झाम्पल, 1, 9, 10 आणि 12 मेंबर्स. ओके, असं लिहिलंय. आणि दुसरा सेट दिलाय ओके, एक्स वाय एम एन. ओके, ह्याच्यावरनं लिहू शकतो आपण नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए दॅट इज अ 4 and number of elements of set B is also 4. Therefore from both relations, as you know, n of A is equal to n of B. ओके, हे दोन्ही सेटचे काय नंबर ऑफ एलिमेंट्स इक्वल आहेत, त्यामुळे आपण काय लिहू शकतो, ओके, इक्विव्हॅलंट सेट म्हणू शकतो ना. ओके, सेट ए अँड सेट बी आर इक्विव्हॅलंट सेट्स. समजतंय तुम्हाला हे? हॅलो, हो. इथे एक नोट लिहितो. हे नोट जे लिहिणार आहे ते करेक्ट आहे की नाही तुम्ही चेक करून लिहायचं, मला सांगा वाटल्यास. एव्हरी इक्वल सेट इज इक्विव्हॅलंट. करेक्ट आहे का? हो सर. हो. व्हेरी गुड. एव्हरी इक्वल सेट इज इक्विव्हॅलंट असते. बट काय लिहू शकतो आपण, एव्हरी इक्विव्हॅलंट सेट Equivalent is not equal. नॉट इक्वल सेट. ओके, इक्विव्हॅलंटला फक्त नंबर ऑफ एलिमेंट्स मॅटर करताय. इक्वल सेट्सला नंबर ऑफ एलिमेंट्स तर सेम पाहिजेतच, त्याचबरोबर एलिमेंट्स सुद्धा सेम पाहिजेत. सो इक्विव्हॅलंट सेट्स आर नॉट इक्वल. ओके, नाउ हाऊ टू राईट इक्विव्हॅलंट सेट्स, किंवा त्याला थोडस ग्रामॅटिकली अजून करेक्ट बनवूया. इक्विव्हॅलंट सेट्स may be or may not be equal. बरोबर आहे ना? किंवा असं लिहिलं तरी चालेल, मे नॉट बी इक्वल. ओके, इक्वल असतीलच असं सांगता येणार नाही. ओके, इक्विव्हॅलंट सेट्स मे नॉट बी इक्वल. आर यू अंडरस्टूड? ओके, इक्वल असू शकतात, नाही पण असू शकतात. ओके, दॅट इज डिपेंड्स ऑन दी गिवन सेट्स. नेक्स्ट, सबसेट कडे जाऊया. व्हॉट इज मीन बाय सबसेट? हॅलो, एखाद्या एलिमेंट्स मधले काही एलिमेंट्स एखाद्या सेट मध्ये असतात. व्हेरी गुड. सगळ्यांना डेफिनेशन माहित असेल तुम्हाला. ओके, जस्ट रिवाइज करूया. महत्वाचं आहे आपल्याला, एकही शब्दाचा अर्थ नाही कळाला तर पुढे आपल्याला फंक्शन मध्ये अवघड जाणार आहे, त्यामुळे रिवाइज करतोय मी. सबसेट म्हणजे काय बघा, दोन सेट्स दिलेत आपल्याला, मी एक्सप्लेन करतो. सपोज सेट ए अँड बी, दोन सेट दिलेत, तर एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज इन अ बी प्रेझेंट असेल तर त्याच्यावर असं लिहू शकतोय, सेट ए इज अ सबसेट ऑफ सेट बी. आर यू अंडरस्टूड? ओके, फॉर एक्झाम्पल म्हणून इथं ए घेतलं मी, 1 2 3. प्लीज माईक म्यूट करा. माईक म्यूट करा कोणाचा आहे. ओके, ए इज इक्वल टू 1 2 3 दिलाय. अँड सेट बी सपोज आपण काय घेतलंय, 1 2 3 4 5 घेतलंय. ओके, तर ह्या दोन्ही सेट्स वर ना कोण कोणाचं सबसेट आहे बोला आता. A is a subset of B. Okay, A is subset of B because every element of A is a member of set B. So A is subset of B, and how to represent that one? That is, त्याला subset ला symbol आहे आपल्याकडं, हे बघा, A is subset of B लिहितोय मी. ओके, नाव हे सिम्बॉल आहे आपल्यासाठी, आपल्याकडं सबसेटचा, हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके, याचा मिनिंग होत आहे A is subset of B. नाव नेक्स्ट पुढे जातो मी. सॉरी, एक मिनिट. ओके, प्रॉपर सबसेट म्हणजे काय सांगा. हॅलो,
If A is equal to B, then A is known as proper subset of B. ओके, त्याला बघा कसं समजवता येईल मला. प्रॉपर सबसेट म्हणजे ए इज सबसेट ऑफ बी. आपण इथं स्टडी केलो ए इज सबसेट ऑफ बी चा दोन केसेस होतात. त्याच्यावरनं एक केस होत ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी अँड ऑर ए इज इक्वल टू बी. ओके, असं म्हणजेच काय, लेस दॅन ऑर इक्वल टू शिकतो ना तसं. एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वाय. याचं मिनिंग काय होत आहे, एक्स लेस दॅन वाय ऑर एक्स इज इक्वल टू वाय असं. ओके, मग इथं इक्वल टू ला तर आपण स्टडी केलंय, इक्वल सेट्स म्हणतो आपण, एव्हरी मेंबर सेम असेल तर. ओके, एक्स लेस दॅन वाय ह्याचा अर्थ म्हणजे इथं इनइक्वालिटी मध्ये जे आहे ते सेट मध्ये प्रॉपर सबसेट वर्ड आहे त्याला. याचा अर्थ काय होत आहे, ए चा प्रत्येक मेंबर ओके बी मध्ये आहेच कंपल्सरी, बट बी मध्ये एक तरी एलिमेंट एक्स्ट्रा आहे. ए पेक्षा बी मध्ये एक तरी एलिमेंट काय एक्स्ट्रा आहे. त्याचं एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला देतो. फॉर एक्झाम्पल इथं बघा ए इज इक्वल टू असं सेट दिला असेल 1 2 3 4. ओके, सेट बी इज ऑल्सो गिवन 1 2 3 4 and 6. ओके, अँड सी सेट इज ऑल्सो गिवन. ओके, सी सेट काय दिलंय बघा 1 4 2 3. ओके, मला सांगा कोण कोण इक्वल सेट आहे तिथं. हॅलो, इक्वल सेट सांगा. A and A and C. C. Okay, A and C are equal sets. Okay, and okay, proper subset सांगा कोण कोणाचा proper subset आहे. A and C are proper A subset of and B. C. Okay, A and C are proper subsets of B. Okay, लक्षात येते proper subsets of B. Okay, मी इथं असं लिहू शकतो. A is a proper subset of C. Okay, C आणि proper subset थोडं वेगळं दिसू दे. नेक्स्ट सिमिलरली आपण काय लिहू शकतो, सी सॉरी चेंज करा त्याला. ओके, ए इज प्रॉपर सबसेट ऑफ बी. ओके, सी च काय सेपरेटली लिहायची गरज नाही, आधीच लिहिलं ए इज इक्वल टू सी, त्यामुळे सी सुद्धा काय होणार आहे, प्रॉपर सबसेट ऑफ बी येणार आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. ओके, समजतंय का तुम्हाला. बघा त्यालाच अनदर वर्ड सुद्धा आहे त्यांना. ओके, त्याला दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा बोलता येते. तिथं वर या वाटल्यास ए इज सबसेट ऑफ बी स्टडी केलाय ना तुम्ही, तिथं या ए इज सबसेट ऑफ बी बोललाय, त्यालाच असं पण वाचता येते बी इज सुपरसेट ऑफ ए. त्याला मी इथं लिहितो बघा, बी इज सुपरसेट ऑफ ए. बी इज सुपरसेट ऑफ ए. लक्षात येते, ए इज सबसेट ऑफ बी म्हणजेच त्याचा अर्थ आपण असं पण बोलू शकतो बी इज सुपरसेट ऑफ ए. ओके, लक्षात येते का सबसेट आणि प्रॉपर सबसेटचा कन्सेप्ट. हॅलो, हो Sir. सर. हो सर. ओके Sir. गुड. हा बोला. म्हणजे प्रॉपर सबसेट साठी सी सारखं सिम्बॉल वापरतात का? हा, यू सारखं, फक्त इकडं आपण काय करणार त्याचं, ओके यू ला थोडं टर्न करणार 90 डिग्रीनं. लक्षात आहे, आपण यू असं लिहितो, त्यालाच फक्त टर्न करायचं, सेम यूच वापरा वाटल्यास. ओके, चालतंय. तर ते तुम्हाला कॅपिटल यू वापरू शकता तुम्ही, फक्त त्याला टर्न करा 90 डिग्रीनं राईट साइडला, मीन्स क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके, ना नेक्स्ट पुढे जाऊया आपण. लास्ट एकच तुम्हाला, मला वाटते अजून हे पण माहित आहे तुम्हाला, त्याच्या आधी थोडस एक दोन नोट लिहून घेऊया, मग त्या कन्सेप्टला जाऊया. तुम्हाला युनिव्हर्सल सेट सुद्धा माहित आहे, बरोबर आहे ना. हो हो, सर. सर. हो सर. ओके, त्यानंतरचे कन्सेप्ट आय थिंक तुम्हाला थोडस नवीन असतील. ओके, आजचा लेक्चर थोडस बेसिक मध्येच जातोय असं वाटायला लागलंय. ठीक आहे, नोट फर्स्ट नोट लिहितो, ते करेक्ट आहे का मला प्लीज थोडस सांगा. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ, करेक्ट आहे का. एव्हरी सेट हो हो. सर. हो सर. सबसेट ऑफ इटसेल्फ म्हणजे आपण कुठल्याही सेटला त्या स्वतःच सबसेट आहे असं म्हणू शकतो, सबसेट ऑफ इटसेल्फ. ना त्याला असं लिहू शकतो का मी, बोला ए इज सबसेट ऑफ ए. ओके, हो बोलू सर. शकतो आपण. हो सर. आपण याच्यामध्ये दोन हो, sir. बोललो, ए इज प्रॉपर सबसेट ऑफ ए अँड ए इज ओके इक्वल टू ए. दोन केसेस होतात ना सबसेट म्हणजे, मग फर्स्ट वन तर होत नाही, तर सेकंड वन ट्रू होत आहे, त्यामुळे आपण एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ लिहू शकतो. लक्षात येत आहे ना.
बट तसंच प्रॉपर सबसेटला लिहू शकत नाही. लक्षात येत आहे? कुठलाही सेट स्वतःशी प्रॉपर सबसेट नसतो, लक्षात ठेवा. सेकंड, null set is a subset of every set, correct? Hello. हो हो सर. Null set is subset of okay every set. Every set मध्ये null set सुद्धा येतो. phi is subset of phi is subset of A, phi is subset of n, okay, etc. असं कुठल्याही सेटचं तुम्ही काय करू शकताय, phi ला ओके सबसेट म्हणून यूज करू शकताय. नेक्स्ट, ओके ठीक आहे. थर्ड वन, टोटल नंबर ऑफ सबसेट्स ऑफ सेट. एखाद्या सेटचे टोटल किती सबसेट्स असू शकतात, कसं फाइंड करणार किंवा किती असतात माहिती आहे का सांगा. दी टोटल, विचार करा त्याच्यावर, टोटल नंबर ऑफ सबसेट्स ऑफ अ सेट ए. सपोज सेट ए चे टोटल नंबर ऑफ सबसेट्स फाइंड करायचे आहेत आपल्याला, तर किती असणार. टोटल नंबर ऑफ सबसेट्स ऑफ सेट ए इज, ओके लक्षात ठेवा सगळ्यांनी, 2n येणार. वेअर n म्हणजे काय घेतलं असेल सांगा बघू. n इज Number number of of Number of elements. number of elements of A, and in fact n म्हणजे फायनाइट आहे. लक्षात ठेवा इथं n फायनाइट आहे तरच हे करेक्ट आहे, अदरवाइज नॉट. हे फायनाइट केस साठीच फक्त आहे. ओके, ए सेट फायनाइट सेट आहे. ओके, त्याला टोटल किती सबसेट्स असू शकतात, तर 2n एवढे सबसेट्स असू शकतात. त्याला थोडं क्रॉस एक्झामिन करूया आपण, करेक्ट आहे का बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल एक सेट घेतले आपण, त्याच्यामध्ये मेंबर्स, एक एक्झाम्पल घेऊनच टाकूया. चला, एक सेट आहे त्याच्यामध्ये मेंबर घेतो 1. ओके, सपोज मी बी सेट घेतला, त्याच्यामध्ये मेंबर आहे सपोज x. हॅलो, मग टोटल किती सबसेट्स लिहिता येतात बी चे. ओके, सबसेट्स कोण कोण येतात बोला. फॉर एक्झाम्पल मला लिहायचं असेल तर 5 येत आहे. ओके, x येत आहे. किती आले हो, 2 आले. लक्षात आहे. आणि इथं 2 इथं एकच मेंबर आहे, तर त्याच्यावरनं व्हॅल्यू काढायचं असेल तर 2:1 करायला पाहिजे मला. 2:1 2:1 येत आहे. ओके, हे एक एक्झाम्पल झालं. 2 मेंबर्स घेऊन बघूया. एका सेट मध्ये मी 2 मेंबर्स घेतो. सपोज C इज इक्वल टू m अँड n घेतलंय. हॅलो, मग इथं डायरेक्टली फॉर्म्युलाने काढायचं झालं तर 2 चा स्क्वेअर होणार. किती सबसेट्स येतात, 4 सबसेट्स. मग 4 सबसेट्स कोण कोण येतात लिहितात, कोण कोण येतात बघा. 5 येत आहे, सिंगलटन सेट m. हॅलो, सिंगलटन सेट n अँड ऍज इट इज सेट C. ओके, कारण का आपण एक नोट लिहिलंय, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. ओके, अँड 5 इज ऑल्सो सबसेट ऑफ एव्हरी सेट. अँड हे दोन्ही दुसरे सबसेट्स तयार झाले. टोटल 4 मेंबर्स म्हणजेच 4 सबसेट्स मिळालेत आपल्याला. लक्षात येत आहे तुम्हाला. हॅलो, हो सर. हो सर. हो सर. व्हेरी गुड. लास्ट वन प्लीज मदत करा. आणि युनिव्हर्सल सेट काय सांगा. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय सांगा. ज्याच्यात राहिलेले सगळे सेट असतात तो युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट. आणि कोणतर दुसऱ्याने सांगा, काय सांगू शकताय. सर युनिव्हर्सल सेट म्हणजे इन्फानाइट सेट सारखं. नाही, इन्फानाइटचा काही संबंध नाही इथं. ओके, युनिव्हर्सल सेट म्हणजे काय बघा. ओके, युनिव्हर्सल सेट म्हणजे जे एखादा केस घेऊन आपण स्टडी करायला लागलोय, त्या केस मधले पॉसिबल सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये येतात. त्याचा अर्थ कसा होत आहे बघा. किंवा एखादं डिस्कशन घेतलंय आपण, सपोज आपण क्लासरूम मधल्या स्टुडंट्स बद्दल सेट घेऊन डिस्कस करायला लागलोय. नंबर ऑफ गर्ल्स इन अवर क्लास, नंबर ऑफ बॉईज इन अवर क्लास. ओके, लाईक दॅट. In that case, total number of students in our class is the universal set. ज्या केसचं तुम्ही स्टडी करायला लागलाय, ज्या गोष्टीचं कलेक्शनचं तुम्ही डिस्कस करायला लागलाय, त्या डिस्कशन मधलं पॉसिबल सगळ्यात मोठं सेट, पॉसिबल सगळ्यात मोठ्या सेटला तुम्ही युनिव्हर्सल सेट म्हणताय. फॉर एक्झाम्पल, हाऊ टू राईट दिस वन. डेफिनेशन लिहितो वाटल्यास. अ सेट consisting all possible elements of all consisting of all
possible elements, okay, which occur in the discussion, कळतंय? कुठलं पण एक डिस्कशन करायला लागलोय त्याच्यामधले पॉसिबल सगळे एलिमेंट्स ऑकर इन दी डिस्कशन. ओके, एक दोन एक्झाम्पल घेऊया म्हणजे कळेल आपल्याला. सर हा बोला. जेवढे सेट घेऊन आहे त्या सगळ्याचा सुपर सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट येणार ना? हा चालेल, तसं बोलू शकता बघा. ओके, हा सुपर सेट म्हणू शकता. म्हणजेच त्याच्यामध्ये प्रत्येक जेवढे सेट्स तुम्ही डिस्कस करायला लागले त्यातले सगळे मेंबर्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. ओके, त्याला तुम्ही युनिव्हर्सल सेट म्हणताय. ओके, ना फॉर एक्झाम्पल आपण डिस्कस करायला लागलोय समजा, ओके काय बोलूया आपण, एक 3 सेट लिहितो त्याचं तुम्हीच युनिव्हर्सल सेट सांगा मग. ओके, मी का सांगू, तुम्हीच लिहा. ए इज इक्वल टू सपोज मी डिस्कशन मध्ये 1 3 5 घेतलंय. ओके, सपोज बी इज इक्वल टू काय घेतलंय 2 9 7 अँड 6 घेतलाय. अँड सी एक सेट घेतलाय मी. ओके, सी सेट मध्ये 2 6 5 अँड 8 घेतलाय. ओके, प्लीज मला यांच्यावरून युनिव्हर्सल सेट सांगा. अँड ऑलवेज युनिव्हर्सल सेट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल यू. ओके, नाउ टेल मी मेंबर्स ऑफ युनिव्हर्सल सेट. कोण कोण येणार सांगा. 1 2 Okay. 3 2 3 1 5 2 6 3 7 8 9. ओके 7 8 हा. ओके, 1 to 9 मधले सगळे चालेल, फक्त 4 आलं नाही. का 4 घेतलं नाही आपण? ओके, 4 कुठंच याच्यामध्ये नाही म्हणून असं लिहिलंय. ओके, मग एखाद्या डिस्कशन मध्ये समजा मी 4 लिहिलो. ओके, समजा मी 4 लिहितो. ओके, समजा म्हणतोय हे युनिव्हर्सल सेट लिहायचं पद्धत तुम्ही सांगितलं, व्हेरी गुड, करेक्ट. बट हे आता मी जे नवीन 4 ऍड करून सेट लिहिलंय हे सेट युनिव्हर्सल सेट आहे का नाही? ओके, दिस इज युनिव्हर्सल सेट, यस ऑर नॉट? Yes. येस, ऑब्विसली. ह्या तिन्ही सेट मध्ये नसलेले कुठलेही मेंबर्स तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता, डझंट मॅटर. ओके, तरी सुद्धा ते युनिव्हर्सल सेट बनते. पण मिनिमम कंडिशन काय, ए बी सी मध्ये असलेले सगळे एलिमेंट्स या सेट मध्ये पाहिजेत, एवढंच मिनिमम कंडिशन आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पॉवर सेट. व्हॉट इज मीन बाय पॉवर सेट? बोला. पॉवर सेट म्हणजे काय? झालं की नाही पॉवर सेट? सुपर सेट आहेत. ओके, पॉवर सेट डेफिनेशन लिहूया. पॉवर सेट आधी एक्सप्लेन करतो मग डेफिनेशन लिहूया. ओके, असा सेट की एखादा सेट दिलाय आपल्याला, समजा ए सेट दिलाय. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे मेंबर्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण 2 मेंबर्स लिहूया, एक्स आणि वाय. ओके, त्याचा पॉवर सेट लिहायचा आहे म्हणजे कसं लिहितो आपण, पी ऑफ ए. ओके, पी ऑफ ए मीन्स पॉवर सेट ऑफ ए. लक्षात येते का बघा, पॉवर सेट ऑफ ए म्हणजे पी ऑफ ए. मग त्याच्यामध्ये असे मेंबर्स येतात की सगळे सबसेट येतात ए चे सबसेट ना पॉवर सेट मध्ये मेंबर्स म्हणून घेतो आपण. मग तुम्हाला माहित आहे नल सेट पण मेंबर आहे, सिंगलटन सेट एक्स सुद्धा मेंबर आहे, सिंगलटन सेट वाय सुद्धा मेंबर आहे, अँड फायनली दिस सेट ऑल्सो. समजते का तुम्हाला? हे आहे का पॉवर सेट होऊ शकते का? करेक्ट आहे का? हॅलो. हो हो सर. सर. ओके, हो, sir. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला सांगा आता, मला नल सेटचं काय लिहायचंय, पॉवर सेट लिहायचंय, कसं लिहू? हॅलो, नल सेटचा पॉवर सेट लिहायचा आहे, त्याच्यामध्ये मेंबर कोण आहे? ओके, त्याचं कसं येतंय, असं येतंय बघा, समजते का बघा? हॅलो, ओके, कळतंय? पॉवर सेट ऑफ नल सेटचं असं येतंय. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट थर्ड वन, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, त्याचा पॉवर सेट लिहिताय का बघा तुम्ही, लिहिता येईल का तुम्हाला? ट्राय करा. मी काय, ओके, सेट एम मध्ये मेंबर्स देतो 1 2 3. ओके, पॉवर सेट लिहा बघू, याचा पॉवर सेट लिहा, नंतर वाटल्यास होमवर्कला लिहा. ओके, आता नको. पॉवर सेट क्लास संपल्यावर जस्ट तुम्हाला जेव्हा वेळ आहे ना तेव्हा तुम्ही याचा पॉवर सेट लिहा. ओके, 3 मेंबर्स आहेत 1 2 3, त्याचा पॉवर सेट लिहायचे. टोटल मेंबर्स किती असणार तुम्हाला माहिती आहे, 2 raised to 3. बरोबर आहे ना? 2 raised to 3 म्हणजे किती येणार?
8 8. ओके 8 मेंबर्स येणार आहेत त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. आणि ते नंतर लिहा तुम्ही नंतर त्याचं. ओके 1-2 नोट लिहितो, मग मी थांबणार आहे. नोट बघा. ओके नोट 1, इफ a इज इक्वल टू 5 घेतलं तर देन p ऑफ a मध्ये किती मेंबर्स आहेत सांगा. ओके a इज इक्वल टू 5, पॉवर सेट मध्ये किती मेंबर्स येणार. 1. पॉवर सेट व्हेरी गुड. 1 येत आहे. इथं वरच लिहिलंय बघा मित्रांनो, कळतंय का नाही. ओके पॉवर सेट ऑफ 5 मध्ये किती मेंबर्स आहेत. 5 इज अ सिंगलटन सेट that have the member 5. So here is answer is 1. Second one, power set of given set is always power set of given set is always काय लिहू शकतो त्याच्याबद्दल. एखाद्या सेटचं गिवन सेटचं पॉवर सेट लिहिलं तर ते ऑलवेज नॉन एम्प्टी असते. करेक्ट आहे का बोला. नॉन एम्प्टी. कारण का एम्प्टी सेटच पॉवर सेट मध्ये एक मेंबर आहे, तर बाकीच्या सेटचं तर कंपल्सरी असणार आहे. लक्षात येत आहे. ओके एम्प्टी सेट मध्येच ओके काय होतंय, एम्प्टी सेटच पॉवर सेट मध्ये एक मेंबर आहे, तर ऑब्विसली बाकीच्या सेटचं पॉवर सेट घेतलं तर मिनिमम एक तरी मेंबर भेटणार आहे. मीन्स दॅट इज अ नॉन एम्प्टी सेट असणार आहे. समजतंय सगळ्यांना. हॅलो. हो सर. ओके ठीक आहे. उद्या आपण काही लॉज बघणार आहे सेट्सच्या, आणि डिफरन्सेस ऑफ सेट्स अँड सिमेट्रिक डिफरन्सेस ऑफ सेट्स, वेन डायग्रामची यूज करून काही एक्झाम्पल सोडवायचा, कार्डिनॅलिटीचे काही प्रॉपर्टीज किंवा रूल्स म्हणू शकतो.